जागा हो, ऊट आदिवासी जागा हो, महसूल विभाग जागा हो। कारण की जर ज्याला कोणाला रिसर्च करायचं असेल, सर्च करायचं असेल तर त्याला मिळून जाईल। त्याचा नंबर आहे 71/. लक्ष द्या, संतोष ठाकूर सरांनी तुमच्यात ऊर्जा भरलेलीच आहे। ते ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे हायकोर्टात वकील आहेत। दामोगान राहणार निफाडवाडी येथील ग्रामस्थ असून आता हा जो रस्ता आहे तो पूर्वीपासून आमच्या वाड वडिलांसाठी आणि आमच्या खास आदिवासी वाड्यांसाठी हा रस्ता आमच्या लोकांनी झटून पूर्वी हे करून हा रस्ता मिळवलेला आहे। तरी हा रस्ता हा खास आमच्या आदिवासी लोकांसाठी असून या रस्त्याचा वापर आज इथं मोठमोठाले उद्योगधंदे, स्टोन क्रशर, क्वारीवाले हे ओव्हरलोड अगदी 30 टन जिथं 20 टनाची पासिंग असेल तिथं 40 टनाच्या गाड्या भरून येतात आणि आमच्या इथं जनजीवन आमचे विस्कळीत करतात। उदाहरणार्थ आम्हाला मुलं कॉलेजला जातात, शाळेत जातात, महिला वर्ग सकाळी भाजी घेऊन जातात, तसे पुरुष मंडळी ज्यांची भाजी आहे ते पनवेलला जातात। तसेच आमच्या देवाणघेवाणासाठी अतिशय नाहक आम्हाला त्रास सहन करावा लागतो आहे। हे मोठमोठाले बडे जे उद्योगपती आहेत ते भरपूर पैसे कमवतात, त्यांना पैसे भेटले त्यांचा खेळ होतो, पण आमचा आदिवासी गोरगरिबांचा जीव जातो। म्हणून आमचे कुठेतरी हे हाल थांबावे आणि कुठेतरी आमच्या सोयीसुविधा आमची मुलं बाळं शिकावी आणि प्रशासनाला जाग यावी याकरता हे आम्ही आज 10 ऑक्टोबर रोजी हे आम्ही शांततामय संविधानानुसार चालणारे असे शासनाची परमिशन घेऊन हे आम्ही आंदोलन चालू केलेले आहे। आणि ह्या आंदोलनाला जोपर्यंत यश भेटत नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आम्ही आंदोलन असेच चालू ठेवू आणि आंदोलन आणखी तीव्र करू अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो आहे। त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि आम्हाला गोरगरीब आदिवासींना तसेच आमच्या मुलांना, महिलांना न्याय द्यावा अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत। एवढे बोलून मी माझे जय हिंद। कुणालाही विकास नको असं काही म्हणणं नाही आहे आणि आमच्या आदिवासी बांधव तर विकासाच्या कधीच विरोधात नसतो, पण असे असताना पेण तालुक्यातील ग्रामपंचायत खरोशी, ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा आणि ग्रुप ग्रामपंचायत जावळी या 3 ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या 7-8 आदिवासी वाड्या आहेत त्या आदिवासी वाड्यांचं जगणं मुश्किल केलेलं आहे इथे असलेल्या दगडखानी आणि स्टोन क्रशर्सने। शासनाने जेव्हा ह्या सगळ्या परवानग्या द्यायची होते त्यावेळेस परवानगी देताना 17 प्रकारच्या परवानग्या लागतात, तशा कुठल्याही परवानग्या न देता फक्त तहसीलदारांना 500 ब्रासची परवानगी देण्याचा अधिकार आहे, प्रांतांना 1000 ब्रासची परवानगी देण्याचा अधिकार असताना कोणत्याही प्रकारच्या जनसुनावण्या घेतल्या नाहीत, कोणत्याही प्रकारचा पर्यावरण विभागाच्या परवानग्या न घेता निव्वळ ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला घ्यायचा आणि तात्पुरती उत्खननाची परवानगी घेऊन जेव्हा उत्खनन केलं त्या उत्खननातून आजची परिस्थिती अशी आहे की इथे ज्या काय 5 वाड्या आलेल्या आहेत ज्यामध्ये निफाड असेल, खरबाची वाडी असेल, त्याच्यानंतर खैरासवाडी असेल, माडभवन असेल आणि माडभवन ह्या सगळ्या ज्या काही वाड्या आहेत ह्या वाड्यांमध्ये जे आता माझ्या मागे जी काही आदिवासी बांधव दिसत आहेत त्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। त्यांच्यासाठी हा VR नंबर आहे, ज्या रस्त्यावर ही मंडळी बसलेली आहेत तो व्हिलेज रोड आहे। व्हिलेज रोड असताना मला सांगायला तुम्हाला म्हणजे शासन किती दुर्लक्ष करतो या समाजाकडे। सन 2013 मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। जनहित याचिका क्रमांक पण टाकतो 71/2013 त्याचा 15ला जजमेंट आलेला आहे की ग्रामपंचायत हद्दीतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणारे जेवढे काही रस्ते आहेत ते सुस्थितीत, कारण तो मानवी हक्क आहे। जर मग मानवी हक्क असताना सुद्धा त्या मानवी हक्कांचं उल्लंघन होत असताना इथले स्थानिक तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे ह्या लोकांचं आज शिक्षणासाठी मुलं जाऊ शकत नाहीत, गुडघाभर चिखलातून हे लोक जातात। मग ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या त्यांच्या आदिवासींच्या हिरावल्या जातात, त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होत असताना प्रशासन दुर्लक्ष करतोय। म्हणून आज संतप्त आदिवासींनी हा जो आजचा आंदोलन आहे हा कुठल्या एका संघटनेचा किंवा कुठल्या एका राजकीय पक्ष किंवा असं कुणाचं नाही आहे, तर हे जे काही ग्रस्त आहेत हे त्रस्त आहेत ह्या आदिवासींनी स्वच्छेने उभं केलेले हे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनातून त्यांची
किती सोपी मागणी आहे बघा, किंवा साधी किती मागणी आहे. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आमचा जो रस्ता आहे तो रस्ता आम्हाला सुस्थितीत द्या. तुम्ही किती कुणाला परवानग्या देता तेही ते विचारत नाहीत, पण तुम्ही ज्या परवानग्या देताना त्याच्या अटी शर्तींचे काहीतरी असतं की नाही. त्या आदिवासींचं जगणं, त्यांच्या घरांना तडे जातात, त्यांचे छपरं तुटतात, त्यांची मोटरसायकलचे अपघात होतात. अहो तेवढंच काय तर इथे त्या रस्त्यावरून ओव्हरलोडेड 40 टनाच्या जेव्हा वाहनं येतात तेव्हा ते वाहनांचा ब्रेक फेल होऊन अनेक वेळा अपघात झालेले आहेत. परंतु एवढं सगळं होत असताना डेप्युटी RTO, महसूल विभाग आणि वन विभाग हे कोणीही इकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे एवढंच महत्त्वाचे मागण्या आहेत, त्याच्या 8 मागण्या आहेत, पण त्यातल्या ज्या 8च्या 8 मागण्या त्यांनी मान्य झाल्याशिवाय हे लोक मागे फिरणार नाही आहेत. आणि त्यातली महत्त्वाची जी आहे की ठाकूरपाडा ते निफाडवाडीपर्यंतचा जो हा रस्ता आहे, जो 3.5-4 किलोमीटरचा रस्ता असेल, तो रस्ता ह्या जे काही क्रेशर्स चालतात, ज्या दगडखानीनं परवानगी दिल्यात की नाही तुम्ही, मग तो रस्ता त्यांच्याचकडून कॉन्क्रीटचा करून घ्यायचा. आणि जोपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता होत नाही तोपर्यंत इथून एकही वाहन चालू देणार नाही, असा ह्या आंदोलनकर्त्यांचा निर्णय आहे. आणि त्या निर्णयासाठी म्हणजे मी त्यांना पाठिंबा, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था त्यांना पाठिंबा देत आहे. आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था तोपर्यंत ह्या सगळ्यांच्या सोबत राहणार आहे जोपर्यंत त्यांचे मार्ग, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. सोबत आम्ही न्यायालयीन लढाईसुद्धा लढणार आहोत. आम्ही या लवकरच याबाबतीत जनहित याचिका दाखल करणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही महसूल विभागासह संबंधित जेवढे काय क्वारी मालक किंवा जे असतील त्यांना आम्ही न्यायालयात खेचणार आहोत. आम्ही सर्व पेन तालुक्यातील जावळी ग्रामपंचायत, दुश्मी खारपाडा ग्रामपंचायत, आपटा ग्रामपंचायत या हद्दीतील 5 वाड्या आहेत. खरबाची वाडी, दोरेवाडी, निफाडवाडी, माळभोनवाडी, खैरासवाडी या 5 वाड्या आहेत. आम्ही मागच्या काही वर्षापासून भरपूर हालाकीचे जीवन जगत आहोत. कुठलीही रस्त्याची सोय नाही. कमीत कमी हायवेपासून आम्हाला 7 किलोमीटर चिखलातून वणवण करून आमचं दैनंदिन जीवन जगायला लागते. शाळेतील मुले असतील, काही शेतमालक आहेत, ते पनवेलला भाजीपाला घेऊन जातात, त्यांना खूप अडचणी येतात. डिलेवरीचं जर कोणी पेशंट असेल तर त्यांना जीव मुठीत घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोचायला लागतं. वरती 5 वाड्यांमध्ये कमीत कमी 2000 लोकसंख्या आहे, परंतु कुठलंही शासनाने आत्तापर्यंत आरोग्याचं उपकेंद्र अजूनपर्यंत सुरू केलेलं नाही. या सर्व गोष्टीला कंटाळून आम्ही आज निर्णय घेतला की प्रशासन जर आपलं ऐकत नसेल तर आपल्याला कायद्याने रस्त्यावर उतरायला लागेल आणि आपल्या मागण्या घ्याव्या लागतील. याच्यासाठी सर्व ग्रामस्थ विचार करून तारीख ठरवून प्रशासनाकडून मागण्या पूर्ण घेण्यास आम्ही आज रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करायला उतरलो आहोत. राहणार निफाडवाडीची, अश्विनी कुराडे म्हणून नाव आहे माझा. आणि माझा मुलगा आता 10 महिन्याचा झाला आहे. ज्या वेळेस मला 9वा महिना चालू होता आणि ज्या वेळेस मला त्रास होत होता त्यावेळेस या रस्त्याने येताना मला इतका त्रास झाला तर सांगताना माझ्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी येतं. आणि इथं नाही, मग दवाखान्यात मांगरूळ वाकरूळ इथून तिथे झाला आणि इतक्या लांबून इतका त्रास झाला आणि इतके खड्डे होते तर सांगता पण नाही येत. खूप त्रास झालं. एका बाईला किती त्रास होता हे एका लेडीजलाच माहीत होऊ शकतं आणि असं जेंट्सला कोणाला सांगू शकत नाही. आणि किती त्रास होतं ते त्यांना कधी कळणार पण नाही. खूप त्रास झाला मला. आणि आमचा रस्ता या कारणामुळे तरी काहीतरी सोय आमची जराशी करावी हीच आमची मागणी आहे आणि काय नाही. मला आता निफाडवाडीला दिले. मी आहे बदलापूरचा, माझा माहेर आहे. ते मला आता 4 वर्ष झाली माझ्या लग्नाला. मुलगी आहे 3 वर्षाची. तर 1.5 वर्ष झाले माझ्या माहेरचे येत नाही रस्त्यामुळं. या रस्त्याने मला खूप कंटाळलं आहे. लहान मुलाला घेऊन येताना अक्षरशः रडायला येतं का लहान मुलाला कसं घेऊन जायचं. एवढ्या मोठमोठ्याला गाड्या, त्यात एवढं सगळं हे भरलेलं. एखादा दगड लागला जर मुलाला तर काय होईल, कसं होईल याची आम्हाला हे वाटतं. तर त्यांना काहीच नाही वाटत. आम्हाला ते मूल घेऊन कसं यावं लागतं ना ते आम्हाला माहीत.
आम्ही जीव मुठीत घेऊन येतो या रस्त्याने येताना, तर या आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे, कधी होणार आणि कसं होणार.